नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजपासून आपण जे देवा जाधवर सरांचं इयर बुक आहे 2025, तर ते आजपासून आपण करंट अफेअर्सची ती सिरीज चालू करणार आहोत. त्यामध्ये आज आपण जे सरांनी इथे बघा 1000 सराव प्रश्न संच दिले आहेत ना, तर ते 1000 सराव प्रश्न आजपासून आपण घ्यायला सुरुवात करणार आहोत. आणि यापूर्वीची जी 17वी चालू घडामोडीची आवृत्ती होती ती पण खूप महत्त्वाची आहे. ती आपण ऑलमोस्ट सगळी कंप्लीट केलेली आहे. त्याचे पण मी प्लेलिस्ट बनवून ठेवली आहे, तर तुम्ही स्टेप बाय स्टेप ते सगळे बघून घ्या. त्याच्यात फक्त आर्थिक घडामोडी थोड्या राहिल्या आहेत, तर त्या पण मी लवकरच कंप्लीट करून घेणार आहे. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजचा पहिला प्रश्न आहे, खालील विधाने लक्षात घ्या आणि बरोबर विधानं शोधायची आहेत. तर दोन्ही विधानं काय आहेत? अ आणि ब ही विधानं बरोबर आहेत आणि क आणि ड ही विधानं चुकीची आहेत. तर बघा, जुलै 2024 मध्ये मनोज सोनी यांनी UPSC अध्यक्षपदाचा अचानक राजीनामा दिला आणि 1 ऑगस्ट 2024 पासून केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष म्हणून प्रीती सुदान यांनी कार्यभार स्वीकारला. ठीक आहे, हे दोन्ही विधानं बरोबर आहेत आणि पुढचे विधानं चूक आहेत. प्रीती सुदान UPSCच्या दुसऱ्या महिला अध्यक्ष आहेत, तर हे चूक आहे. त्या चौथा महिला अध्यक्ष आहेत. आणि प्रीती सुदान UPSCच्या 35व्या अध्यक्ष आहेत, तर हे चूक आहे. त्या 34व्या अध्यक्ष आहेत. हा जो आहे प्रश्न किंवा ही सगळी माहिती आपली 17वी जी घडामोडीची आवृत्ती घेतली आहे मी सरांची, त्याच्यात चर्चित व्यक्तीमध्ये प्रीती सुदान मॅडम विषयी सगळं इन डिटेल आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, बघा, जुलै 2024 मध्ये मनोज सोनी यांनी UPSC अध्यक्षपदाचा अचानक राजीनामा दिला आणि कोणाची नियुक्ती झाली? प्रीती सुदान यांची 1 ऑगस्ट 2024 पासून. आता पुढे बघा, पुढचा प्रश्न आहे, पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार बाबत अयोग्य कथन ओळखा. तर अयोग्य कथन काय आहे? 3 नंबरचं अयोग्य आहे, बाकी तिन्ही विधाने बरोबर आहेत. तर 2024चा पुरस्कार शशिकांत उर्फ नाना मुळे यांना प्रदान करण्यात आला. ठीक आहे, नाना मुळे आपल्या लक्षात राहतं, शशिकांत विसरून जाऊ नका. ठीक आहे, 2024चा पुरस्कार शशिकांत उर्फ नाना मुळे यांना प्रदान करण्यात आला. नाना मुळे कारकिर्दीचे सार गाणारा तबला या पुस्तकात उतरले आहे. ठीक आहे, नाना मुळे कारकिर्दीचे सार गाणारा तबला या पुस्तकात उतरले आहे. सदर पुरस्कार पंडित भीमसेन जोशी प्रतिष्ठानतर्फे दिला जातो. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. सदर पुरस्कार प्राप्त व्यक्तीस 5 लाख रुपये देण्यात येतात. ठीक आहे, 2024चा मिळाला शशिकांत उर्फ नाना मुळे यांना. त्याच्यानंतर त्यांचे कारकिर्दीचे सार गाणारा तबला या पुस्तकात उतरले आहे आणि सदर पुरस्कार प्राप्त व्यक्तीस किती? 5 लाख रुपये देण्यात येतात. पुढचा प्रश्न बघूया, जगातील स्थलांतरित प्रजातींची स्थिती अहवाल. त्याविषयी 4 स्टेटमेंट दिले आहे आणि त्याच्यातलं चुकीचं विधान ओळखायला सांगितलं आहे. तर यापैकी एकही चुकीचं नाहीये. पहिलं जे स्टेटमेंट आहे ते आहे, जगातील स्थलांतरित प्रजातींची स्थिती अहवाल. पहिलं स्टेटमेंट आहे, फेब्रुवारी 2024 रोजी पहिला स्टेट ऑफ द वर्ल्ड मायग्रेटरी स्पीसीज अहवाल प्रकाशित करण्यात आला. समरकंद, उझबेकिस्तान येथे 12 ते 17 फेब्रुवारी 2024 दरम्यान पार पडलेल्या वन्य प्राण्यांच्या स्थलांतरित प्रजातींच्या संवर्धनावरील कराराच्या 14व्या बैठकीत हा अहवाल सादर करण्यात आला. बॉन करार नावानेही हा करार ओळखला जातो. बैठकीचे घोषवाक्य, नेचर नोज नो बॉर्डर्स. ठीक आहे, ही 4ही विधानं माहिती पाहिजे. कशाविषयी पाहिली आपण? जगातील स्थलांतरित प्रजातींची स्थिती अहवाल. तर फेब्रुवारी 2024 मध्ये जो पहिला रिपोर्ट आला, नाव काय होतं त्या रिपोर्टचं? नाव काय होतं? स्टेट ऑफ द वर्ल्ड्स मायग्रेटरी स्पीसीज, म्हणजे मायग्रेटरी स्पीशीज विषयी तो अहवाल होता. समरकंद, उझबेकिस्तान तर इथे पार पडलेल्या वन्य प्राण्यांच्या स्थलांतरित प्रजातींच्या संवर्धनावरील कराराच्या 14व्या बैठकीत हा अहवाल सादर करण्यात आला. कुठे सादर करण्यात आला? तर समरकंद, उझबेकिस्तान इथे जी बैठक पार पडली तिथे.
कधी पार पडली ती? 12 ते 17 फेब्रुवारी 2024 दरम्यान. आणि या करारालाच काय म्हणता? बॉन यालाच काय म्हणता? या अहवालाला बॉन करार नावानेही तो करार ओळखला जातो. घोषवाक्य काय होतं? नेचर नोज नो बॉर्डर्स. नेचर नोज नो बॉर्डर्स. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. खालील विधाने लक्षात घ्या. आपल्याला बरोबर विधानं विचारली आहेत आणि जी विधानं आहेत ती सर्वच्या सर्व बरोबर आहेत. महाराष्ट्राचा सुशासन अहवाल 2023-24 म्हणता येतं ते. 2023-24 नुसार सुशासन निर्देशांकात रायगड प्रथम स्थानी आहे. रायगड 528 गुण आहेत. त्यानंतर देशात जिल्हा सुशासन निर्देशांक ही संकल्पना राबविणारे महाराष्ट्र हे 5वे राज्य आहे. 5वे म्हणतात. त्यानंतर मुंबई उपनगर सर्वात कमी गुणांसह शेवटच्या स्थानी आहे. विविध 10 क्षेत्रांच्या कामगिरीच्या आधारावर प्रत्येक जिल्ह्याचे या निर्देशांकाच्या आधारे मूल्यमापन करण्यात येते. या सुशासन यादीत गोंदिया गुण किती? 518 घेऊन दुसऱ्या स्थानी, तर नाशिक 513 गुण घेऊन तिसऱ्या क्रमांकावर आहे. ठीक आहे. चारही विधानं बरोबर आहे. 4-5 जे विधानं दिली आहे काय आहे बघा. महाराष्ट्राचा सुशासन अहवाल 2023-24 नुसार सुशासन निर्देशांकात रायगड जिल्हा प्रथम स्थानी आहे आणि ही संकल्पना राबवणारं महाराष्ट्र काय 5वं राज्य आहे. शेवटच्या स्थानावर मुंबई उपनगर आहे. नंतर 10 क्षेत्रांच्या कामगिरीच्या आधारावर जिल्ह्यांचं निर्देशन किंवा मूल्यमापन केलं जातं. पहिल्या स्थानावर रायगड, दुसऱ्या स्थानावर गोंदिया आणि तिसऱ्या स्थानावर नाशिक. पहिल्या स्थानावर रायगड आहे, त्याचे गुण किती आहे? 528. दुसऱ्या स्थानावर गोंदिया आहे 518 गुण आणि तिसऱ्या स्थानावर नाशिक आहे 513 गुण. ठीक आहे. आता बघूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी योग्य कथन किंवा कथने ओळखा. तर दोन्ही विधाने योग्य आहेत. संयुक्त राष्ट्राने 24 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय मारखोर शेळीची प्रजाती दिन म्हणून घोषित केला. संयुक्त राष्ट्राने 24 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय मारखोर शेळीची प्रजात दिन म्हणून घोषित केला. संयुक्त राष्ट्राने 25 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय फुटबॉल दिन म्हणून घोषित केला. ठीक आहे. बघा पुन्हा दोन्ही दिवस 24 मे आणि 25 मे हे संयुक्त राष्ट्राने घोषित केलेले दिवस आहे. आधी हे नीट लक्षात ठेवा. जो 24 मेचा दिवस आहे तो आंतरराष्ट्रीय मारखोर दिन मारखोर दिन म्हणून. मारखोर काय आहे? तर शेळीची एक प्रजात आहे म्हणून घोषित केला. आणि 25 मे हा दिवस जो आहे तो आंतरराष्ट्रीय फुटबॉल दिन म्हणून घोषित केला. ठीक आहे. आता बघूया पुढचा प्रश्न. नीट लक्षात ठेवा 24 मे आणि 25 मे. त्याच्यानंतर अणुऊर्जा शिखर परिषद 2024. 21 मार्च 2024 रोजी पहिली अणुऊर्जा शिखर परिषद ब्रुसेल्स बेल्जियम येथे पार पडली. ठीक आहे. काय होती ती? पहिली होती, त्यामुळे अतिशय महत्त्वाची आहे. कुठे पार पडली? ब्रुसेल्स बेल्जियम येथे. या परिषदेला बेल्जियमचे पंतप्रधान अलेक्झांडर डी क्रो, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीचे महासंचालक राफेल ग्रोसी हजर होते. बेल्जियमचे पंतप्रधान कोण? अलेक्झांडर डी क्रो. आणि इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीचे महासंचालक कोण? राफेल ग्रोसी हे हजर होते. या शिखर परिषदेत IAEA चे महासंचालक आणि 32 राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी घोषणेवर स्वाक्षरी केली. कळलं? या शिखर परिषदेत IAEA म्हणजे इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीचे महासंचालक आणि 32 राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी घोषणेवर स्वाक्षरी केली. IAEA ची स्थापना 1957 मध्ये झाली आहे. मुख्यालय व्हिएन्ना ऑस्ट्रिया येथे आहे. पुढे कीर्ती कार्यक्रमाविषयीची विधाने लक्षात घ्या. कीर्तीचं काय फुल फॉर्म आहे? खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन. प्रत्येक अल्फाबेटचं कोणतं वर्ड आहे? प्रत्येक अल्फाबेटसाठी कोणता वर्ड डिनोट केलेला आहे? नीट लक्षात ठेवा. त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो.
K for खेलो, I for India, R for rising, T for talent, I for identification. खेलो इंडिया, रायझिंग टॅलेंट, आयडेंटिफिकेशन. ठीक आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून 9 ते 18 वर्षे वयोगटातील प्रतिभावान खेळाडूचा शोध हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट. हे दोन्ही विधान काय आहेत? बरोबर आहेत. कीर्ती म्हणजे खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून 9 ते 18 वर्षे वयोगटातील प्रतिभावान खेळाडूचा शोध हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. ठीक आहे. दोन्ही विधानं बरोबर आहेत. आता बघूया पुढचा प्रश्न. 15 मे 2024 रोजी कमला बेनीवाल यांचे निधन झाले. त्यांनी खालीलपैकी कोणत्या राज्याचे राज्यपाल पद भूषविले नाही म्हणतात? ठीक आहे. नाही. 15 मे 2024 ला त्यांचं निधन झालं. कोणाचं? कमला बेनीवाल. त्यांनी कोणत्या राज्याचं राज्यपाल पद भूषवलं नाही म्हणतायत? तर मणिपूरचं. मणिपूरचं. ठीक आहे. मणिपूरचं. मग कोणाकोणाचं भूषवलंय? त्रिपुराचं, गुजरातचं आणि मिझोरामचं. त्रिपुरा, गुजरात आणि मिझोराम आणि मणिपूरचं नाही. नीट लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे बघूया. भारत सरकारचे मार्च 2024 मध्ये हैतीमधून आपल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी डॅश डॅश हे ऑपरेशन राबवले. तर ऑपरेशन काय? ऑपरेशन इंद्रावती. भारत सरकारने मार्च 2024 मध्ये हैतीमधून नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन इंद्रावती राबवले आहे. ठीक आहे. कसं लक्षात ठेवा की इंद्रावतीवरून इंद्र भगवान कोरिलेट करा. इंद्र, भगवान इंद्र, लॉर्ड इंद्र, त्यांचं म्हणजे वाहन काय आहे? तर ऐरावत. ऐरावत म्हणजे काय? किंग ऑफ एलिफंट म्हणजे हत्ती. हत्तींचा जो राजा असतो. म्हणजे ऐरावत जे आहे ते म्हणजे एक हत्ती. ऐरावत म्हणजे एक हत्ती जो आहे तो भगवान इंद्रदेवांचं वाहन आहे. हत्तीवरून हैती लक्षात ठेवा. कळलं तुम्हाला? म्हणजे भगवान इंद्रांचं वाहन आहे हत्ती आणि इंद्रावरून इंद्रावती, हत्तीवरून हैती असं कोरिलेट करून लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे बघूया. मुंबईतील माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडने 14 मे 2024 रोजी डॅश डॅश वर्ष पूर्ण झाल्याचा उत्सव साजरा केला. तर किती? 250 वर्ष. 14 मे 2024 रोजी 250 वर्ष पूर्ण झाले. ठीक आहे. माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडला. पुढचा प्रश्न. बरोबर विधानं ओळखायला सांगितली आहे. अ आणि ब दोन्ही विधानं बरोबर आहे. WHOने जपानी औषध कंपनी ताकेडा फार्मास्युटिकल्सने तयार केलेली TAK-003 ही डेंग्यूची लस पूर्वपात्र ठरवली आहे. ठीक आहे. जपानने जगातील पहिल्या 6G उपकरणाचा प्रोटोटाइप सादर केला आहे. दोन्ही विधानं बरोबर आहे. WHOने जपानी औषध कंपनी ताकेडा फार्मास्युटिकल्सने तयार केलेली TAK-003 ही डेंग्यूची लस पूर्वपात्र ठरवली आहे. जपानने जगातील पहिल्या 6G उपकरणाचा प्रोटोटाइप सादर केला आहे. पुढे. स्वित्झर्लंडमधील IQ एअर ने जाहीर केलेल्या वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2023 नुसार जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर बेगुसराय ठरले. हे शहर भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर हे शहर भारतातील बिहार या राज्यात आहे. स्वित्झर्लंडमधील IQ एअरने जाहीर केलेल्या वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2023 नुसार सर्वाधिक प्रदूषित शहर बेगुसराय ठरले आहे. ते बिहार या राज्यात आहे. नीट लक्षात ठेवा. IQ एअर जाहीर कोण करतं? स्वित्झर्लंड मधली, म्हणजे IQ एअर नाही, वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट कोण जाहीर करतं? स्वित्झर्लंड मधील IQ एअर. ठीक आहे. पुढचं बघूया. विचारलं आहे की बरोबर विधानं कोणती आहेत? तर तीनही विधानं बरोबर आहेत. चंदीगडमध्ये देशातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र स्थापन करण्यात आले. कुठे? चंदीगडमध्ये. देशातील पहिले सायबर तहसील मध्य प्रदेश राज्यात बनविले जाणार.
मुलांवरील सायबर गुन्हे रोखण्यासाठी इथे कंजप आहे आणि सर्च केलं तर कुंजप आपसा पण दिसतंय, काही पण म्हणू शकता. कुंजप नावाचे मोबाईल ॲप्लिकेशन केरळ राज्याने सुरू केले आहे. तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. नीट सगळ्या लक्षात ठेवा. चंदीगडमध्ये काय तर देशातील पहिलं सायबर सुरक्षा केंद्र, देशातलं पहिलं सायबर सुरक्षा केंद्र. नंतर देशातील पहिले सायबर तहसील मध्य प्रदेश राज्यात बनवले आहे. पहिले सायबर तहसील कुठे? मध्य प्रदेश राज्यात. मुलांवरील सायबर गुन्हे रोखण्यासाठी कंजप नावाचे मोबाईल ॲप्लिकेशन केरळ राज्याने सुरू केले आहे. ठीक आहे. जर पहिले सायबर तहसील विचारलं तर मध्य प्रदेश राज्यात आणि पहिले सायबर सुरक्षा केंद्र चंदीगडमध्ये. आणि मुलांवरील सायबर गुन्हे रोखण्यासाठी कोणतं ॲप? कुंजप ॲप कोणी? केरळ सरकारने सुरू केलं आहे. पुढचा प्रश्न बघू. भारताच्या 85व्या ग्रँडमास्टरचे नाव पी श्याम निखिल आहे. ठीक आहे. भारताच्या 85व्या ग्रँडमास्टरचे नाव डॅश डॅश आहे तर पी श्याम निखिल. पुढचा प्रश्न. खालील विधाने लक्षात घ्या. 10वी जागतिक पाणी मंच 18 ते 25 मे 2024 दरम्यान बाली इंडोनेशिया येथे पार पडली. 10वी जागतिक पाणी मंच 10वी जागतिक पाणी मंच 18 ते 25 मे 2024 दरम्यान बाली इंडोनेशियात पार पडली. 10व्या फोरमची थीम काय होती? वॉटर फॉर शेअर्ड प्रॉस्पेरिटी. वॉटर फॉर शेअर्ड प्रॉस्पेरिटी. आणि 11वी जागतिक पाणी मंच 2027 मध्ये सौदी अरेबिया येथे होणार आहे. नीट लक्षात ठेवा. 2024 मध्ये 10वी होती. 2024 मध्ये जी झाली ती 10वी होती. 2027 मध्ये जी होणार आहे ती 11वी असणार आहे. नीट लक्षात ठेवा. आता इथे एक ट्रिक लक्षात ठेवा, पण कशाची ट्रिक कशासाठी हे नीट लक्षात ठेवा. या संख्येचं ॲडिशन केलं ना 7, 8, 9, 10, 11 तर 11 ही संख्या येते, म्हणून 11 ही 11वी परिषद असेल. ठीक आहे. असं लक्षात ठेवा. 2027 ची 11वी परिषद असेल जी सौदी अरेबियामध्ये होणार आहे. 2024 ची जी 10वी होती ती बाली इंडोनेशियामध्ये झाली आहे. असं नीट लक्षात ठेवा आणि सगळे विधानं बरोबर आहेत. आता बघूया पुढचा प्रश्न. नुकतेच ग्लोबल फायर पॉवर या संकेतस्थळाने जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार अमेरिकन सैन्य प्रथम क्रमांकावर आहे. या यादीत भारतीय सैन्य 4थ्या क्रमांकावर आहे. आणि विचारलं काय आहे? ठीक आहे, बरोबर विचारले त्यांनी. तर अ, ब आणि क तीनही विधानं बरोबर आहे. ड विधान हे चुकीचं आहे. ठीक आहे. तर ड विधान काय आहे? सैन्य क्रमवारीत 144 देशांचे मूल्यांकन करण्यात आले. हे स्टेटमेंट चुकीचं आहे, पण पहिले 1, 2, 3 स्टेटमेंट बरोबर आहे. पुन्हा बघूया. ग्लोबल फायर पॉवर या संकेतस्थळाने जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य यादी जाहीर केली. यादीत अमेरिकन सैन्य हे प्रथम क्रमांकावर आहे. ठीक आहे. अमेरिकन सैन्य काय आहे? पहिल्या क्रमांकावर आहे आणि भारतीय सैन्य 4थ्या क्रमांकावर आहे. ठीक आहे. पुढे सत्यशोधक या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? तर निलेश जळमकर. सत्यशोधक या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक कोण? तर निलेश जळमकर. पुढे जानेवारी 2024 मध्ये प्रसिद्ध झालेला कोपर्निकस अहवाल कोणत्या क्षेत्रासंदर्भात आहे? तर पर्यावरण या क्षेत्रासंदर्भात आहे. नीट लक्षात ठेवा. कोपर्निकस अहवाल पर्यावरण क्षेत्रासंदर्भात. केंद्र सरकारने HPV लसीकरण मोहीम डॅश डॅश वयोगटातील मुलींसाठी राबवली. तर 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींसाठी. महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागातर्फे विविध सरकारी योजनांची माहिती मिळण्यासाठी डॅश डॅश हे ॲप चालू करण्यात आले. तर कोणतं? नारी शक्ती दूत ॲप. नारी शक्ती दूत ॲप. महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागातर्फे विविध सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी नारी शक्ती दूत हे ॲप चालू करण्यात आले.
पुढे बघूया. जानेवारी 2024 मध्ये खेलो इंडिया यूथ गेम पार पडल्या. त्या कितव्या क्रमांकाच्या होत्या? तर 6व्या क्रमांकाच्या होत्या. ठीक आहे. कधी पार पडल्या? जानेवारी 2024 मध्ये खेलो इंडिया यूथ गेम कितव्या क्रमांकाच्या होत्या? तर 6व्या क्रमांकाच्या होत्या. आता याच्यासाठी पण एक ट्रिक लक्षात ठेवा, पण पुन्हा तेच सांगते कोणती ट्रिक कशासाठी हे नीट लक्षात ठेवा, कारण आपण याच्यासाठी पण बऱ्याच वेळा ट्रिक बनवल्या. कोणतं? 17वी जी घडामोडीची आवृत्ती आपण कंप्लीट करून घेतली आहे, त्याच्यात पण आपण वेगवेगळ्या ट्रिक सांगितल्या. फक्त कन्फ्युजन होऊ देऊ नका. आता हे 6व्या क्रमांकाच्या कसं लक्षात ठेवा? 2024चा आहे ना, 4 5 6. आता फक्त जी 24 आहे ना, त्याचीच आपण 24 या आकड्याचीच बेरीज केली आहे. 2 + 4 = 6, म्हणून 6व्या क्रमांकाचं असं लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे दृष्टी काय आहे? तर भारतीय नौदल ताफ्यातील मानवरहित ड्रोन आहे. हे पण नीट लक्षात ठेवा. दृष्टी काय आहे? भारतीय नौदल ताफ्यातील मानवरहित ड्रोन आहे. तर आपण आजचा व्हिडिओ इथेच संपवूया. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.